शेवटच्या टप्प्यात 57 लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान। पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला। राज्यातल्या आचारसंहिता शिथिल करण्यास आयोगाचा नकार। राज्य सरकारची विनंती निवडणूक आयोगाने फेटाळली। तातडीच्या कामांना प्रस्ताव दिल्यास मान्यता देण्याची भूमिका। शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीच्या श्लोकांचा प्रस्ताव नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती। मध्य रेल्वेवर आजपासून 3 दिवसाचा जम्बो ब्लॉक। सीएसएमटी आणि ठाण्यातील फलाटाच्या कामाकरता जम्बो ब्लॉक। मध्य रेल्वेच्या जम्बो ब्लॉक काळात एसटी बेस्ट कडून जादा गाड्या सोडण्याची सोय। कुर्ला, नेहरूनगर, दादर आणि परळ परिसरात ठाण्यासाठी म्हणून जादा गाड्या सोडल्या जाणार। विशाल अग्रवालच्या फर्ममध्ये आयएएस अधिकाऱ्यांची गुंतवणूक। लोकशाही मराठीकडे विशाल संदर्भात धक्कादायक माहिती। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये केवळ 8% पाणीसाठा शिल्लक। 5 जून पासून मुंबईत 5% पाणी कपात लागू होणार। मुंबईत 2 दिवस उकाड्याचे। मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडमध्ये 2 दिवस उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज। राज्यात वेळेआधीच मान्सून दाखल होण्याची शक्यता। 5 किंवा 6 जूनला मोसमी वारे महाराष्ट्रात प्रवेश करण्याचा अंदाज। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दरेगावातील ग्रामदेवतेचं घेतलं सपत्नीक दर्शन। पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा। मेळाव्याला अजित पवार मार्गदर्शन करणार। विधानसभा निवडणुकीची आतापासूनच तयारी। अयोध्या विमानतळावर माजी उपराज्यपाल आणि आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्यात भेट। हिंजवडीमधून 10 वर्षात 37 आयटी कंपन्यांचं स्थलांतर झाल्याची माहिती। खराब पायाभूत सुविधा आणि वाहतूक कोंडीमुळे कंपन्यांवर आयटी पार्क सोडण्याची वेळ। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त हिंगोलीत विविध कार्यक्रमांचं आयोजन। अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालत जन्मोत्सव साजरा। अग्रवालच्या महाबळेश्वरच्या हॉटेलमधील बार सील। पारशी जिमखान्याच्या जागेवर बेकायदा बार। राज्यसेवा पूर्व परीक्षा 6 जुलैऐवजी 21 जुलैला होणार। कुणबी नोंदीचा लाभ घेता यावा म्हणून पुढे ढकलली आहे परीक्षा। केजरीवालांच्या जामीन याचिकेवर 1 जूनला सुनावणी। राऊस एव्हेन्यू कोर्टात सुनावणी पडणार पार। राहुल गांधींना 19 ऑगस्टला पुणे न्यायालयात हजर राहण्याचे आदेश। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर बदनामी प्रकरणी हजर राहण्याचे निर्देश। अयोध्या पोळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल। फेसबुकवर खोटी पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी हिंगोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। अमरावती हिट अँड रन प्रकरणातील आरोपींना अटक। आरोपी सुसरदा इथल्या आश्रमशाळेत शिक्षक। 27 दिवसांनंतर आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।